नमस्कार विद्यार्थी मित्रों, कृष्णा महाविद्यालय रेटरे बुद्रुक ज्युनियर विंग संचलित ऑनलाईन व्हिडिओ लेक्चर सिरीजमध्ये मी प्राध्यापक बी.व्ही. बनसोडे आपले सहर्ष स्वागत करत आहे. In previous lecture, we discuss about terms used in coordination chemistry. कोऑर्डिनेशन केमिस्ट्रीमध्ये काही टर्म्स आपण त्या ठिकाणी बघितलेल्या आहेत. त्यापैकी पहिली टर्म होती कोऑर्डिनेशन स्पियर. मग आपण बघितलं होतं कोऑर्डिनेशन स्पियर म्हणजे काय, कोऑर्डिनेशन स्पियर कशा पद्धतीनं रिप्रेझेंट करायचा. त्याचबरोबर जर एखादा कंपाऊंड मेटल आणि लिगँड बरोबर बाउंड होत असेल, लिंक होत असेल, तर तो आपण कसा रिप्रेझेंट करायचा, तर इनसाइड द स्क्वेअर ब्रॅकेट. आणि जो कंपाऊंड इनसाइड द स्क्वेअर ब्रॅकेट असेल मेटल विथ लिगँड, अशा प्रकारचा जो काही कंपाऊंड आपल्याकडे असणार आहे त्या कंपाऊंडला काय म्हटलं जातं, कोऑर्डिनेशन स्पियर म्हटलं जातं. त्याचबरोबर आपण दुसरा एक पॉईंट बघितला होता कॉम्प्लेक्स आयन. कॉम्प्लेक्स आयन कशा पद्धतीनं ट्रीट केले जातात, कसे असतात ते आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. त्याचबरोबर एक दुसरा पॉईंट आपण बघितला होता, जर आपल्या कोऑर्डिनेशन कंपाऊंडमध्ये एखादा आयोनायझेबल ग्रुप असेल किंवा आयोनायझेबल ॲटम असेल तर तो कुठं लिहिला जातो, तर आउटसाईड द स्क्वेअर ब्रॅकेट. स्क्वेअर ब्रॅकेटच्या आउटसाईडला आपण त्याला काय करत असतो, रिप्रेझेंट करत असतो. आणि जर तो आयोनायझेबल ग्रुप इझिली आयोनाइज होत असेल तर त्याची रिॲक्शनसुद्धा आपण त्या ठिकाणी काय केलेली आहे, पाहिलेली आहे. डायरेक्ट त्याचं आयोनायझेशन करा. आयोनायझेशन केल्यानंतर तुम्हाला काय भेटणार आहे, तुमचा मेन कंपाऊंड कोऑर्डिनेशन कंपाऊंड भेटेल. आणि जो काही तुमचा कॅटायन असेल तो कॅटायन त्या ठिकाणी काय केला जातो, इझिली आयोनाइज केला जातो. अशा पद्धतीनं आपण लास्ट लेक्चरला पहिली टर्म बघितली होती कोऑर्डिनेशन केमिस्ट्रीमध्ये. इन टुडेज लेक्चर वी डिस्कसिंग अबाउट द सेकंड इम्पॉर्टंट टर्म्स विच यूज्ड इन कोऑर्डिनेशन केमिस्ट्री. आज आपण दुसरी एक महत्त्वाची टर्म बघणार आहोत की जी कोऑर्डिनेशन केमिस्ट्री असते त्या कोऑर्डिनेशन केमिस्ट्रीमध्ये नेहमी यूज केली जाते. आणि ती टर्म आहे चार्ज नंबर ऑफ कॉम्प्लेक्स आयन अँड ऑक्सिडेशन स्टेट ऑफ मेटल आयन. म्हणजे जर एखादा कोऑर्डिनेशन कंपाऊंड आपण रिप्रेझेंट करत असू तर त्याच्यामध्ये हे दोन महत्त्वाचे पॉईंट्स आहेत. ते महत्त्वाचे दोन पॉईंट्स आपल्याला तिथं मेन्शन करणं महत्त्वाचं आहे. त्यापैकी पहिला पॉईंट असतो तो आहे आपला चार्ज नंबर ऑफ कॉम्प्लेक्स आयन. जो काही तुमच्याकडं कॉम्प्लेक्स आयन असेल किंवा जो काही तुमच्याकडचा एखादा कंपाऊंड असेल त्या कंपाऊंडमधला टोटल चार्ज नंबर आपल्याला काय करायचा आहे, रिप्रेझेंट करायचा आहे. त्यासाठी आपण हा पहिला पॉईंट बघणार आहोत. त्यांना म्हटलं जातं चार्ज नंबर ऑफ कॉम्प्लेक्स आयन. त्याचबरोबर आपण दुसरा एक पॉईंट मेन्शन करतो आहे आणि तो दुसरा पॉईंट महत्त्वाचा आहे, तो आहे आपला ऑक्सिडेशन स्टेट ऑफ मेटल आयन. बऱ्याच वेळा आपल्या बोर्ड एक्झाममध्ये ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट करण्यासाठी 1 किंवा 2 मार्क्ससाठीचा प्रश्न तुम्हाला विचारला जातो. मग हे दोन पॉईंट्स आपण काय करूया, वन बाय वन बघूया. पहिला बघायचं आहे आपल्याला चार्ज नंबर आणि नेक्स्ट बघायचं आहे आपल्याला ऑक्सिडेशन स्टेट. मग पहिला पॉईंट आपण बघतोय तो आहे आपला चार्ज नंबरसाठी. चार्ज नंबर म्हणजे काय, द टोटल चार्ज रिसाइडिंग ऑन द कॉम्प्लेक्स आयन इज इट्स चार्ज नंबर. म्हणजे थोडक्यात काय, द नेट चार्ज म्हणजे टोटल चार्ज रिसाइडिंग ऑन कॉम्प्लेक्स आयन. म्हणजे जो काही तुमच्याकडं कॉम्प्लेक्स आयन असेल ह्या कॉम्प्लेक्स आयनचा टोटल जो काही चार्ज असेल, म्हणजे एखादा कॉम्प्लेक्स आयन जर तुम्हाला दिला किंवा एखादा कोऑर्डिनेशन कंपाऊंड दिला तर तो कोऑर्डिनेशन कंपाऊंड कसा असतो, तर एक मेटल असतो
आणि त्याच्याबरोबर आपण कोणाला अटॅचमेंट करतो, लिगँडचे अटॅचमेंट करतो. आणि हा मेटल आणि हा लिगँड कशामध्ये एन्क्लोज केला जातो, तर स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये एन्क्लोज केला जातो. आणि मग जर तो स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये एन्क्लोज केला तर त्याला पहिल्यांदा काय म्हणायचं, कॉम्प्लेक्स आयन म्हणायचं किंवा एखादा कोऑर्डिनेशन कंपाऊंड म्हणायचं. आणि ह्या स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर जो काही चार्ज असेल त्याला म्हटलं जातं नेट चार्ज रिसाइडिंग ऑन कॉम्प्लेक्स आयन. त्या स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर जो काही चार्ज असेल, मग +1 असू द्या, -1 असू द्या, +2 असू द्या, -2 असू द्या, कुठलाही चार्ज असू द्या, तो जो काही चार्ज असेल त्या चार्जला काय म्हटलं जातं, चार्ज नंबर म्हटलं जातं. आणि हे जे काही चार्ज नंबर आहे, हे चार्ज नंबर म्हणजे काय, तर इट इज द अल्जेब्रिक सम ऑफ, म्हणजे चार्ज नंबर म्हणजेच थोडक्यात काय आहे, तर इट इज द अल्जेब्रिक सम ऑफ द चार्जेस कॅरीड बाय मेटल आयन अँड लिगँड. म्हणजे चार्ज नंबर म्हणजे थोडक्यात काय आहे, तर जो काही चार्ज कॅरी करतो, कोण कॅरी करणार आहे, तर मेटल आयन अँड लिगँड. म्हणजे मेटल आयन आणि लिगँड ह्या दोघांमधले जे काही चार्जेस असतात, ह्या चार्जेसचे आपण काय करतो, अल्जेब्रिक सम करतो. आणि जर आपण त्यांची अल्जेब्रिक सम केली तर जो भेटणारा नंबर असणार आहे आपल्याला, त्या नंबरला काय म्हटलं जातं, चार्ज नंबर म्हटलं जातं. म्हणजे जर आपल्याला चार्ज नंबर काढायचा असेल, कॅल्क्युलेट करायचा असेल, तर तो आपण काय करू शकतो, मेटल आयन आणि लिगँड ह्यांचे चार्जेस घ्यायचे आणि डायरेक्ट त्यांचे आपण काय करतो, अल्जेब्रिक सम करतो. डायरेक्ट सम करा, जो काही नंबर तुम्हाला भेटेल त्या नंबरला काय म्हटलं जातं, चार्ज नंबर म्हटलं जातं. किंवा सोप्या पद्धतीनं जर तुमच्याकडं कॉम्प्लेक्स आयन दिला आणि त्या कॉम्प्लेक्स आयनच्या शेवटी म्हणजे स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर जो नेट चार्ज असतो, म्हणजे ऑलरेडी असतो, त्या नेट चार्जलाच काय म्हटलं जातं, चार्ज नंबर म्हटलं जातं. म्हणजे अशा पद्धतीनं ही पहिली टर्म आपल्याला काय करायची आहे, रिप्रेझेंट करायची आहे. आणि ती पहिली टर्म आपली असते चार्ज नंबर. आता दुसरी टर्म आपण बघतोय आणि ती दुसरी टर्म असते आपली ऑक्सिडेशन स्टेट. ऑक्सिडेशन स्टेट म्हणजे नेमकं काय, तर चार्ज कॅरीड बाय मेटल आयन. म्हणजे जो काही तुमचा मेटल आयन असेल हा काय कॅरी करतो, द चार्ज कॅरी करतो. मग कुठलाही असेल तो, -1 असू द्या, -2 असू द्या, +1 असू द्या, -2 असू द्या, जे काही चार्ज कॅरी करेल तो जो काही चार्ज आहे तो चार्ज म्हणजेच काय, इट्स ऑक्सिडेशन स्टेट. म्हणजे त्या मेटलची आपण त्याला काय म्हणू शकतो, ऑक्सिडेशन स्टेट म्हणू शकतो. म्हणजे थोडक्यात ऑक्सिडेशन स्टेट म्हणजे काय, तर जो काही तुमचा मेटल आयन असेल आणि हा मेटल आयन काय कॅरी करतो, तर व्हॉटेवर चार्ज म्हणजे कुठलाही चार्ज तो जर कॅरी करत असेल तर तो जो काही चार्ज असेल त्या चार्जलाच काय म्हटलं जातं, ऑक्सिडेशन स्टेट म्हटलं जातं. इन शॉर्ट आपण ती कशामध्ये दाखवतो, O.S. O.S म्हणजेच काय, तर ऑक्सिडेशन स्टेट ऑफ सेंट्रल मेटल आयन. म्हणजे कुठलाही घ्या सेंट्रल मेटल आयन, जर त्याचा आपण ऑक्सिडेशन स्टेट काढायचा असेल तर म्हणजे काय काढतो आपण, तर त्याचा चार्ज काढतो. आणि तो जो काही चार्ज आहे त्या चार्जलाच काय म्हटलं जातं, ऑक्सिडेशन स्टेट म्हटलं जातं. आता हे झालं आपला चार्ज नंबर आणि ऑक्सिडेशन स्टेट. चार्ज नंबर म्हणजे काय आपण बघितलं, चार्ज नंबर म्हणजे काय, तर नेट चार्ज ऑन कॉम्प्लेक्स आयन. कॉम्प्लेक्स आयनवरचा जो टोटल चार्ज असतो त्या टोटल चार्जला काय म्हटलं जातं, चार्ज नंबर म्हटलं जातं. आणि ऑक्सिडेशन स्टेट म्हणजे काय, तर चार्ज कॅरीड बाय मेटल आयन, इट इज कॉल्ड ॲज ऑक्सिडेशन स्टेट. कन्फ्यूज होऊ नका मित्रांनो, ह्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, चार्ज नंबर आणि ऑक्सिडेशन स्टेट फक्त मेन्शन करायचं आहे. मग चार्ज नंबर आणि ऑक्सिडेशन स्टेट दोघांमध्ये फरक काय आहे, तर जो तुमचा कॉम्प्लेक्स आयन असेल त्याच्यावरचा जो चार्ज असेल
म्हणजे टोटल एखादा कॉम्प्लेक्स घ्या, त्या कॉम्प्लेक्सच्या वरती जो चार्ज असेल तो चार्ज नंबर म्हणजे काय असतो आपला, तर त्या कॉम्प्लेक्सचा चार्ज नंबर असतो. आणि पर्सनली जो मेटल असतो त्या मेटलचा जो चार्ज असेल फक्त मेटलचा, त्या मेटलच्या चार्जला काय म्हटलं जातं, ऑक्सिडेशन स्टेट म्हटलं जातं. मग हे जे काय चार्ज नंबर आहे आणि ऑक्सिडेशन स्टेट आहे हे आपण एखाद्या कॉम्प्लेक्सची कॅल्क्युलेट करून बघूया. मग पहिल्यांदा कन्सिडर करूया आपण एखादा कॉम्प्लेक्स. समजा फर्स्ट आपण कन्सिडर केला हा FeCN6, स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर किती चार्ज आहे, 4-. म्हणजे हा तुमचा Fe म्हणजे कोण आहे, तर मेटल, आणि CN6 म्हणजे कोण आहे, लिगँड. हा मेटल घेतला, हा लिगँड घेतला, आणि ह्या दोघांच्यापासून जो कंपाऊंड तयार झाला हा तुमचा कोण असतो, एखादा कॉम्प्लेक्स असतो किंवा एखादा कोऑर्डिनेशन कंपाऊंड असतो. आणि ह्या मेटलला आणि लिगँडला आपण कशामध्ये एन्क्लोज केलं आहे, तर स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये एन्क्लोज केलं आहे. हा स्क्वेअर ब्रॅकेट म्हणजे काय दाखवतो, की त्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, कॉम्प्लेक्स बसवलेला आहे. आणि ह्या स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर टोटल चार्ज असतो ह्या कॉम्प्लेक्सचा, तो किती असतो तुमचा, 4-. आणि म्हणून इट हॅज चार्ज नंबर, म्हणजे ह्या कॉम्प्लेक्सचा जर चार्ज नंबर आपल्याला कॅल्क्युलेट करायचा असेल तर तो किती असतो तुमचा, -4 असतो. मग हा -4 का आला, ह्या कॉम्प्लेक्सचा चार्ज नंबर -4 का आला, तर फक्त सिंपल लक्षात ठेवा, नेट चार्ज कॅरी ऑन द कॉम्प्लेक्स आयन. म्हणजे तुमचा हा कॉम्प्लेक्स आयन आहे टोटल FeCN6, ह्याच्यावरती टोटल चार्ज किती आहे, 4-. आणि म्हणून त्याचा चार्ज नंबर किती असतो, -4. पहिली टर्म झाली क्लिअर. नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे, इट कॅन बी यूज्ड ऑर इट कॅन बी युटिलाइज्ड टू कॅल्क्युलेट ऑक्सिडेशन स्टेट ऑफ Fe. म्हणजे हा जो काही चार्ज नंबर आहे ह्याचा वापर करून आपण काय कॅल्क्युलेट करू शकतो, तर त्या सेंट्रल मेटलची ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट करू शकतो. जसं आपण ह्याचा चार्ज नंबर कॅल्क्युलेट केला तसं आपण ह्याचं काय करू शकतो, ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट करू शकतो. आता ऑक्सिडेशन स्टेट कुणाची कॅल्क्युलेट करायची आहे, तर Fe, आयर्नची. मग हा आयर्न तुमचं कोण आहे, मेटल आहे का लिगँड आहे, ते इथं बघितलं तुमच्या लक्षात येईल बघा. FeCN6 जो एकटा असणार आहे सेंट्रलला तो तुमचा कोण असतो, मेटल. आणि ह्याच्या सराउंडिंगमध्ये जी स्पेसिस असते ती स्पेसिस म्हणजे कोण असतो तुमचा, लिगँड. मग याचा आपण काय करूया, ऑक्सिडेशन स्टेट काढूया. पण ही ऑक्सिडेशन स्टेट काढण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा काय महत्त्वाचं लागणार आहे, तर त्या कॉम्प्लेक्सचा चार्ज नंबर आपल्याला माहिती पाहिजे. म्हणजे जो काही कॉम्प्लेक्स असेल त्या कॉम्प्लेक्सचा चार्ज नंबर आता आपण या ठिकाणी कॅल्क्युलेट केला होता बघा. चार्ज नंबर किती होता, -4. आणि ह्या -4 जो काही चार्ज नंबर आहे ह्याचा वापर करून आपण एक इक्वेशन तयार करू शकतो. आणि त्या इक्वेशनच्या साहाय्यानं आपण जो काही तुमचा मेटल आहे, म्हणजे जो इथला मेटल आहे Fe, ह्याचे आपण ऑक्सिडेशन स्टेट काय करायचे आहे, कॅल्क्युलेट करायचे. मग नेक्स्ट स्टेपमध्ये आपण एक रिलेशन लिहितो आहे. ते रिलेशन काय आहे, तर तुमचा जो काही चार्ज आहे म्हणजे टोटल चार्ज किती होता, -4 इज इक्वल टू, म्हणजे हा -4 आपण सुरुवातीला लिहिला, इज इक्वल टू आपल्याला बघा पहिल्यांदा इथून सुरुवात करायची ह्या कॉम्प्लेक्सची. Fe, ह्या Feचा आपल्याला काय काढायचं आहे, ऑक्सिडेशन स्टेट ऑफ Fe. म्हणजे ह्या जो काही आयर्न आहे ह्या आयर्नचे आपल्याला पहिल्यांदा काय काढायचे आहे, ऑक्सिडेशन स्टेट काढायचे. प्लस चार्ज ऑफ लिगँड, म्हणजे जो काही इथं लिगँड असणार आहे म्हणजे हा CN, ह्याच्यावरचा जो काही चार्ज आहे तो चार्ज या ठिकाणी आपल्याला काय करायचा आहे, मेन्शन करायचा आहे. म्हणजे पहिलं रिलेशन बघा, टोटल चार्ज किती आहे, टोटल चार्ज याचा -4. दुसरं काय बघा, सम आहे, अल्जेब्रिक सम. कशाची, तर ऑक्सिडेशन स्टेट ऑफ Fe आणि चार्जेस ऑफ लिगँड. नेक्स्ट स्टेपला आपण काय करतो आहे,
ही टर्म कॅल्क्युलेट करायची आहे. मग राहिली कुठली? चार्जेस ऑफ लिगँड. मग लिगँडचे चार्जेस काय काय असतात ते आपण नेक्स्ट स्टेपला बघूया. मग हा -4 आहे असाच, ऑक्सिडेशन स्टेट ऑफ Fe आहे असेच, प्लस आता फक्त हा चार्ज ऑफ लिगँड आपल्याला प्लेस करायचा आहे. मग चार्ज ऑफ लिगँड प्लेस करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, आणि ती गोष्ट कुठली असते? तुमचे टोटल लिगँड किती आहेत तुमच्या कॉम्प्लेक्समध्ये ते काउंट करायचे. मग इथं आपला कॉम्प्लेक्स आहे, ह्या कॉम्प्लेक्समध्ये बघा हा मेटल आहे, हा लिगँड आहे. टोटल लिगँड किती आहे तुमच्याकडं? 6. म्हणून इथं किती लिगँड घेतले? 6 लिगँड. इनटू जो तुमचा लिगँड असेल CN, ह्या CNचा आपण काय करणार आहे? चार्ज घेणार आहे, म्हणजे चार्ज ऑफ लिगँड. पण लिगँड कुठला आहे तुमचा? तर CN लिगँड आहे. मग ह्या CNचा आपण काय करतो? चार्ज घेतो आणि त्याला मल्टिप्लाइड कशानं करतो? 6. हा 6 नंबर कुठून आला? तर टोटल नंबर ऑफ लिगँड. तुमच्याकडे किती लिगँड आहेत टोटल? 6. म्हणून इथं 6 घेतलेला आहे, त्याला मल्टिप्लाइड कशानं केलं? तर चार्ज ऑफ CN. नेक्स्ट स्टेपला आता फक्त काय करा? चार्ज ऑफ CN आहे तो फक्त प्लेस करा. मग बघा इथं -4 आहे असं, इज इक्वल टू ऑक्सिडेशन स्टेट ऑफ Fe प्लस 6 इंटू, आता आपल्याला चार्ज बघायचा आहे आणि तो चार्ज किती आहे बघा, तर CNचा चार्ज किती असतो? -1. म्हणजे जर आपण त्या ठिकाणी CNचा चार्ज घेतला तर तो CNचा चार्ज किती असतो? -1. आणि फक्त याला सिम्प्लिफाय करा. नेक्स्ट ह्याच्यामध्ये फक्त काय करतो आहे बघा, आपण सिम्प्लिफिकेशन करतो आहे. देअरफॉर ऑक्सिडेशन स्टेट ऑफ Fe, फक्त ही टर्म एका साईडला ठेवा, म्हणजे ऑक्सिडेशन स्टेट ऑफ Fe एका साईडला ठेवा आणि ही टर्म ह्या साईडला पाठवा. मग काय होणार बघा? 6 इंटू -1, म्हणजे काय होणार आहे तुम्हाला? 6 इंटू -1 -6, आणि ही -6 जर मी इकडं पाठवला -4ला इक्वल टू साईनच्या पुढं, तर हा -6 होता, आता झाला काय? +6. म्हणजे तुम्हाला इक्वेशन काय भेटलं बघा? ऑक्सिडेशन स्टेट ऑफ Fe इज इक्वल टू -4 + 6. हा +6 आपण काय केला? हा 6 इंटू -1, 6 इंटू -1 म्हणजे काय? -6. हा -6 जर इकडं पटवला, आपण ट्रान्सफर केला, तर तो काय होणार आहे? मायनसचा प्लस. आणि मग तिथं जो तुमचा नंबर येईल, म्हणजे ह्या दोघांची आपण ॲडिशन करू, अल्जेब्रिक सम करू, त्यानुसार जो तुम्हाला कंपाऊंड भेटेल, किती भेटला बघा इथं तुम्हाला व्हॅल्यू +2. आणि ही +2 म्हणजे काय आहे? तर ह्या कॉम्प्लेक्समधला जो तुमचा Fe आहे त्या Feची काय असते? ऑक्सिडेशन स्टेट असते. म्हणून आपण काय म्हणू शकतो? देअरफॉर द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ आयर्न किंवा Fe ती किती असते तुमची? +2. म्हणजे अशा प्रकारे जर आपल्याला चार्ज नंबर विचारला, म्हणजे 1 मार्क्सच्या क्वेश्चन्समध्ये किंवा 2 मार्क्सच्या क्वेश्चन्समध्ये जर तुम्हाला चार्ज नंबर विचारला, तर तो चार्ज नंबर आणि त्याचबरोबर त्या कंपाऊंडची ऑक्सिडेशन स्टेट जर विचारली, तर ती तुम्हाला कॅल्क्युलेट करता आली पाहिजे. आता हे झालं आपलं चार्ज नंबर आणि ऑक्सिडेशन स्टेट. आहे हीच ऑक्सिडेशन स्टेट, म्हणजे ह्याच कॉम्प्लेक्सची आपण दुसऱ्या पद्धतीनं सुद्धा काय करू शकतो? मेन्शन करू शकतो. म्हणजे सिम्पल वेनं, अजून ह्याच्यापेक्षा सिम्पल वेनं आपण त्याला काय करू शकतो? रिप्रेझेंट करू शकतो. मग कसं रिप्रेझेंट करायचं बघा, तर सुरुवातीला जो काही कॉम्प्लेक्स आहे तो कॉम्प्लेक्स आपल्याला घ्यायचा आहे. कुठला कॉम्प्लेक्स आहे तुमचा? तर FeCN6 आणि टोटल चार्ज किती आहे त्याचा? -4. ह्या कॉम्प्लेक्समध्ये जो तुमचा Fe आहे, म्हणजे जो तुमचा आयर्न आहे, त्या आयर्नची आपल्याला काय कॅल्क्युलेट करायची आहे? ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट करायची आहे. जसं आत्ता आपण कॅल्क्युलेट केली, सेम त्याच पद्धतीनं आपल्याला ह्या कंपाऊंडची सुद्धा काय करायची आहे? ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट करायची आहे. मग त्यासाठी एक सिम्पल रिलेशन आहे, ते सिम्पल रिलेशन पहिल्यांदा लिहायचं. आता पहिल्यांदा काय कॅल्क्युलेट करायचं आहे ते लिहायचं, इथून सुरुवात करायची. Fe
Feचं काय काढायचं आहे आपल्याला, ऑक्सिडेशन स्टेट काढायचे, म्हणून आपण काय लिहिलं, ऑक्सिडेशन स्टेट ऑफ Fe. त्यानंतर प्लस टोटल किती लिगँड आहेत तिथून सुरुवात करायची, नंबर ऑफ लिगँड, म्हणजे ह्याच्याकडे लिगँड किती आहेत ते बघायचे, म्हणजे त्याला आपण काय म्हणणार, नंबर ऑफ लिगँड इनटू नंबर ऑफ लिगँड इनटू चार्ज ऑफ लिगँड, म्हणजे जो काही तुमचा लिगँड असेल त्या लिगँडवरचा जो काही चार्ज आहे तो चार्ज इथं काय करायचं, मल्टिप्लाइड करायचं, इज इक्वल टू काय भेटणार आहे आपल्याला, -4. आता हा -4 काय आहे, तर ह्या कॉम्प्लेक्सचा टोटल चार्ज आहे. म्हणजे एक मॅथमॅटिकल इक्वेशन तयार करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये फक्त आपल्या व्हॅल्यूज फक्त पुट करायच्या. मग पहिलं बघा काय, इथून सुरुवात करायची, Fe आहे, Feचं आपण काय काढणार, पहिल्यांदा ऑक्सिडेशन स्टेट काढणार, म्हणून आपण काय लिहिलं, ऑक्सिडेशन स्टेट ऑफ Fe प्लस Feच्या पुढं काय आहे बघा, लिगँड, किती लिगँड आहेत, म्हणून त्याला आपण काय केलं, नंबर ऑफ लिगँड म्हटलं, इनटू मल्टिप्लाइड केलं कशानं, तर चार्ज ऑफ लिगँड, म्हणजे हा जो काय तुमचा लिगँड आहे त्याच्या चार्जनं डायरेक्ट कशाला मल्टिप्लाइड करायचं, नंबर ऑफ लिगँडला मल्टिप्लाइड करायचं, अँड इज इक्वल टू टोटल चार्ज, मग याचा टोटल चार्ज किती आहे, -4. आता नेक्स्ट स्टेपला फक्त त्या व्हॅल्यू इन्सर्ट करा, पहिली आहे अशीच, ऑक्सिडेशन स्टेट ऑफ आयर्न प्लस नंबर ऑफ लिगँड्स, टोटल लिगँड्स किती आहेत त्याच्याकडं 6, मल्टिप्लाइड विथ चार्ज ऑफ लिगँड, म्हणजे आता चार्ज आपण याचा आत्ताच बघितला होता, किती चार्ज होता त्याचा, -1, इज इक्वल टू -4, म्हणजे -4 आहे असंच. नेक्स्ट स्टेपला फक्त सिम्प्लिफाय करा, काय करायचं, 6 × -1 काय होणार, हे -6, हे -6 काय करा, इक्वल टू साईनच्या पुढं टाका, म्हणजे काय होणार बघा, ऑक्सिडेशन स्टेट ऑफ Fe इज इक्वल टू हा -6 इकडं पाठवला, म्हणजे काय झालं, -4 + 6, म्हणजे हा -6 होता तो जर इकडं पाठवला तर तो काय झाला तुमचा +6 झाला, आणि तुम्हाला जी व्हॅल्यू भेटेल ती कुठली असते तुमची, +2, आणि ही जी काही +2 व्हॅल्यू आहे ह्या +2च्या व्हॅल्यूला काय म्हटलं जातं, तर ऑक्सिडेशन स्टेट म्हटलं जातं. म्हणजे जर आपल्याला एखाद्या कंपाऊंडची ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट करायची असेल तर ती ऑक्सिडेशन स्टेट आपण काय करू शकतो, ह्या सिम्पल पद्धतीनं, म्हणजे मॅथमॅटिकल इक्वेशनच्या पद्धतीनं आपण ती काय करू शकतो, रिप्रेझेंट करू शकतो. फक्त हे इक्वेशन आहे, हे इक्वेशन आपल्याला तयार करता आलं पाहिजे. फक्त इथं सुरुवात जिथं आहे तिथून सुरुवात करा, म्हणजे इथून सुरुवात केली काय आहे, Fe, आपल्याला काय काढायचं आहे, ऑक्सिडेशन स्टेट काढायचे, कुणाची, Feची, म्हणून आपण पहिला पॉईंट लिहिला, ऑक्सिडेशन स्टेट ऑफ Fe प्लस किती लिगँड आहेत बघायचे, तो नंबर, म्हणजे नंबर ऑफ लिगँड इनटू त्या लिगँडचा आपल्याला काय लिहायचं आहे, चार्ज, म्हणून त्याला आपण काय म्हणलं, चार्ज ऑफ लिगँड इज इक्वल टू टोटल चार्ज ऑन कॉम्प्लेक्स आयन, त्या कॉम्प्लेक्स आयनवरचा टोटल चार्ज तिथं मेन्शन करा, आणि फक्त इथं जे इक्वेशन भेटेल त्याच्यामध्ये आपल्या व्हॅल्यूज फक्त इन्सर्ट करा, म्हणजे नंबर ऑफ लिगँड किती आहे तिथं ह्या कॉम्प्लेक्समध्ये, तर 6, चार्ज किती आहे, -1, 6 × -1 काय भेटणार आपल्याला, -6, -6 काय होणार आहे, पुढं जाणार आहे इक्वल टू साईनच्या, तो काय झाला +6, आणि ह्या -4 + 6 इज इक्वल टू काय भेटलं, +2, आणि ही जी काय +2 आहे ही +2 व्हॅल्यू काय असते आपली, तर ऑक्सिडेशन स्टेट ऑफ Fe ऑफ द कॉम्प्लेक्स आयन, हा जो काय कॉम्प्लेक्स आयन आहे त्याची ऑक्सिडेशन स्टेट किती भेटली तुम्हाला, आयर्नची +2. अशा पद्धतीनं हे पहिला पॉईंट आपल्याला बघायचा होता या आजच्या लेक्चरचा, तो होता चार्ज नंबर, आणि दुसरं ऑक्सिडेशन स्टेट. नेक्स्ट आपल्याला बघायचा आहे एक दुसरा पॉईंट, आणि तो दुसरा पॉईंट असतो
कोऑर्डिनेशन नंबर किंवा त्याला इन शॉर्ट काय म्हटलं जातं, CN म्हटलं जातं. म्हणजे जर आपल्याला नेक्स्ट कोऑर्डिनेशन केमिस्ट्रीमधले जर टर्म बघायचे असेल जी नेहमी यूज केली जाते, त्या टर्मला म्हटलं जातं कोऑर्डिनेशन नंबर ऑफ सेंट्रल मेटल आयन. म्हणजे जो काय आपला सेंट्रल मेटल आयन असतो, ह्या सेंट्रल मेटल आयनला त्या ठिकाणी आपण काय करतोय, कोऑर्डिनेशन नंबर आयडेंटिफाय करतो. आणि मग तो जो काही नंबर असेल त्या नंबरला काय म्हटलं जातं, कोऑर्डिनेशन नंबर म्हटलं जातं. मग हे जे काही कोऑर्डिनेशन नंबर आहे, हा कोऑर्डिनेशन नंबर कसा कॅल्क्युलेट करायचा. म्हणजे जर एखादा कंपाऊंड दिला, मेटल दिला, लिगँड दिला, तर त्याच्यामधून आपण कोऑर्डिनेशन नंबर कसे कॅल्क्युलेट करायचे आहेत ते आपण काय करूया, 1 बाय 1 बघूया. मग पहिल्यांदा कोऑर्डिनेशन नंबर म्हणजे काय हे सुरुवातीला बघूया. कोऑर्डिनेशन नंबर म्हणजे काय, तर कोऑर्डिनेशन नंबर ऑफ मेटल आयन, म्हणजे जो काही कोऑर्डिनेशन नंबर असेल कोणाचा, मेटल आयनचा, इन द कॉम्प्लेक्स, त्या कॉम्प्लेक्समधल्या, इज द नंबर ऑफ लिगँड डोनर ॲटम्स डायरेक्टली अटॅच्ड टू इट. म्हणजे कोऑर्डिनेशन नंबर म्हणजे काय, तर जो काही नंबर ऑफ लिगँड असेल डोनर ॲटमचा, तो डायरेक्टली जर अटॅच होत असेल मेटल आयनला, तर तो जो काही नंबर असेल, नंबर ऑफ लिगँड, त्यालाच थोडक्यात काय म्हटलं जातं, कोऑर्डिनेशन नंबर म्हटलं जातं त्या कॉम्प्लेक्स आयनचा. म्हणजे जर तुम्हाला एखादा कॉम्प्लेक्स दिला आणि त्या कॉम्प्लेक्सचा तुम्हाला कोऑर्डिनेशन नंबर कॅल्क्युलेट करायचा असेल, तर पहिल्यांदा काय बघायचं आपण, तर तो जो काही मेटल आयन आहे त्या मेटल आयनला नंबर ऑफ लिगँड्स डोनर ॲटम किती अटॅच केलेत, एवढं फक्त तो नंबर बघायचा, नंबर ऑफ लिगँड. आणि तो जो काही नंबर ऑफ लिगँड असेल तो म्हणजे थोडक्यात कोण असतो, तुमचा कोऑर्डिनेशन नंबर असतो. किंवा ऑर आपण हे आहे असं दुसऱ्या पद्धतीनं सुद्धा एक्सप्लेन करू शकतो. म्हणजे काय, द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन पेयर्स इन्वॉल्वड इन द कोऑर्डिनेट बॉन्ड. म्हणजे कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करण्यासाठी किती नंबर ऑफ इलेक्ट्रॉन पेयर वापरल्या जातात, आणि जेवढ्या नंबर ऑफ पेयर वापरल्या जातील तेवढ्या जो काही नंबर असेल त्या नंबरला थोडक्यात काय म्हटलं जातं, त्या कॉम्प्लेक्सचा कोऑर्डिनेशन नंबर म्हटलं जातं. म्हणजे दोन पद्धतीनं आपण त्याला मेन्शन करू शकतो. पहिलं फक्त कुठं लक्ष द्यायचं, तर नंबर ऑफ लिगँड्सवरती, किती लिगँड त्याला अटॅच आहेत, म्हणजे डायरेक्टली अटॅच आहेत. मग 4 आहेत का, 6 आहेत का, 2 आहेत का. समजा 2 लिगँड जर अटॅच झाले तर त्या जो काही मेटल असेल त्याचा कोऑर्डिनेशन नंबर किती असणार आहे, 2. समजा जर तुमच्याकडं 4 डोनर लिगँड असतील तर तिथं किती लिगँड झाले तुमच्याकडं, टोटल 4. आणि म्हणून त्याचा कोऑर्डिनेशन नंबर किती झाला, 4. समजा तुमच्याकडं 6 लिगँड आहेत आणि 6 लिगँड जर तुम्ही डायरेक्टली अटॅच करत असाल तर त्या कॉम्प्लेक्सचा कोऑर्डिनेशन नंबर किती झाला, तर 6. म्हणजेच थोडक्यात काय, तर जर आपल्याला एखादा कंपाऊंड तयार करायचा असेल, मग हा कंपाऊंड तयार करताना तिथं बॉन्ड लागतो आणि तो बॉन्ड कुठला असतो, कोऑर्डिनेट बॉन्ड. पण हा कोऑर्डिनेट बॉन्ड कुणाच्यामध्ये होतो, आपण पाठीमागं बघितलं होतं, कुणाच्यामध्ये होतो, तर इन बिटवीन मेटल अँड लिगँड. मेटल आणि लिगँड ह्या दोघांच्यामध्ये जो बॉन्ड असतो तो कुठला असतो, तुमचा कोऑर्डिनेट बॉन्ड. म्हणजे इनडायरेक्टली नंबर ऑफ इलेक्ट्रॉन पेयर्स म्हणजेच थोडक्यात काय, तर तिथं किती डोनर लिगँड आहेत ती संख्या फक्त आयडेंटिफाय करायची, आणि त्यानुसार जो तुमचा नंबर असेल त्या नंबरला थोडक्यात काय म्हटलं जातं, कोऑर्डिनेशन नंबर म्हटलं जातं. मग हे जे काही कोऑर्डिनेशन नंबर्स आहेत हे जर तुम्हाला आयडेंटिफाय करायचे असतील, तर फॉर एक्झाम्पल आपल्याकडे समजा इथं मेटल घेतला आणि हे तुमच्याकडं टोटल 6 लिगँड्स आपण त्याला अटॅच केले.
म्हणजे जर ह्या कॉम्प्लेक्सचा म्हणजे जर आपण ह्याचा कॉम्प्लेक्स तयार केला तर कॉम्प्लेक्स कसा तयार होणार आहे बघा, वन मेटल म्हणजे यम आणि टोटल लिगँड किती आहे त्याच्याकडं 6. म्हणजे हा कुठला कॉम्प्लेक्स तयार झाला तुमचा, ML6. पण ह्या कॉम्प्लेक्समध्ये जो तुमचा मेटल आहे ह्याचा मला कोऑर्डिनेशन नंबर काढायचा आहे. मग कोऑर्डिनेशन नंबर कसा काढणार मी, तर जो तुमचा मेटल असेल ह्या मेटलला डायरेक्टली अटॅच नंबर ऑफ लिगँड्स किती आहेत, म्हणजे ह्या मेटलला डायरेक्ट किती लिगँड अटॅच झाले तेवढा त्याचा कोऑर्डिनेशन नंबर असतो. मग किती लिगँड अटॅच झाले बघा, हा पहिला, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा, हा पाचवा आणि हा 6वा. म्हणजे ह्या मेटलला टोटल किती लिगँड डायरेक्ट अटॅच झाले, तर 6. आणि म्हणून इथं जो काही मेटल असेल त्या मेटलचा कोऑर्डिनेशन नंबर, हा कोऑर्डिनेशन नंबर किती असतो, तर 6. म्हणजे अशा पद्धतीनं जो काही तुमचा एखादा कॉम्प्लेक्स असेल किंवा जो सेंट्रल मेटल असेल त्या कॉम्प्लेक्समधला, त्याचं जर तुम्हाला कोऑर्डिनेशन नंबर काढायचा असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, टोटल नंबर ऑफ लिगँड्स डायरेक्टली अटॅच टू द मेटल आयन हे बघायचं आणि तो नंबर म्हणजे थोडक्यात कोण असतो तुमचा, तर कोऑर्डिनेशन नंबर असतो. मग कोऑर्डिनेशन नंबरचा आपण एखादा एक्झाम्पल घेऊया. म्हणजे समजा आपण एखादा एक्झाम्पल घेतलं, समजा कन्सिडर करा एखादा कॉम्प्लेक्स. कुठला कॉम्प्लेक्स आहे, तर CO आणि त्याला कोण कोण अटॅच आहे बघा, हा मेटल आहे त्याला कोण कोण अटॅच आहे बघा, NH3 4. म्हणजे अमोनिया मोलिक्युल्स किती आहेत, 4 आणि क्लोरीन किती आहेत, 2 आणि टोटल चार्ज त्याचा किती आहे, +1. म्हणजे समजा तुम्हाला एखादा कॉम्प्लेक्स दिला आणि हा कॉम्प्लेक्समध्ये जो तुमचा मेटल आहे, हा मेटल कुठला आहे तुमचा, तर कोबाल्ट CO. त्याच्यामध्ये टोटल किती लिगँड आहेत तुमच्याकडं, हे 4 आणि हे 2, टोटल किती झाले, 6. पण कोणते कोणते आहेत, तर हिअर 4 अमोनिया, म्हणजे किती आहेत तुमच्याकडं अमोनिया, 4 अमोनिया मोलिक्युल्स आहेत आणि क्लोराईड मोलिक्युल्स किती आहेत तुमच्याकडं, तर 2. म्हणजे डायरेक्ट हा जो काही तुमचा CO आहे ह्या COला आपण डायरेक्ट किती अमोनिया जोडले, 4, किती Cl जोडले, 2. म्हणजे COला टोटल किती लिगँड अटॅच झाले, 6. मग तिथं टोटल लिगँड किती झाले, 6 लिगँड आर अटॅच्ड टू द कोबाल्ट आयन. आणि म्हणून तिथं जो कोऑर्डिनेशन नंबर तयार होईल त्या कॉम्प्लेक्समधल्या मेटलचा, तर तो किती असतो तुमचा, तर 6 असतो किंवा त्याला काय म्हटलं जातं, कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स. जो काही तुमच्याकडे दिलेला आहे त्याच्यामधला जो मेटल आहे कोबाल्ट, त्याचा कोऑर्डिनेशन नंबर किती असतो, 6. पण हे जे काही लिगँड्स आहेत NH3 असेल किंवा Cl असेल, ह्या लिगँडचा जो टाईप आहे तो कुठला आहे तुमचा, मोनोडेंटेट लिगँड आहेत. म्हणजे इथं जो आपण लिगँड वापरला आहे हा लिगँड जनरली तुमचा कुठला आहे, तर मोनोडेंटेट लिगँड आहेत. म्हणजे एका ठिकाणी फक्त काय करतो, एकाच साईडनं अटॅच करतो. म्हणजे 4 NH3 आहेत, मग 4 NH3 काय करतात, 4 वेगवेगळ्या बाजूनं अटॅच होतात. 2 Cl आहेत ते काय करतात, 2 बाजूनं अटॅच होतात. आणि म्हणून तिथं जो तुमचा टोटल डोनर ग्रुप आहेत, हे टोटल डोनर ग्रुप किती झाले, NH3चे 4 आणि Clचे 2, म्हणजे टोटल किती झाले, 6. आणि म्हणून ह्याचा कोऑर्डिनेशन नंबर जो आहे हा कोऑर्डिनेशन नंबर किती असतो, 6 कोऑर्डिनेशन नंबर असतो. म्हणजे जो तुमचा कॉम्प्लेक्स आहे त्या कॉम्प्लेक्सचा जर त्या ठिकाणी 6 डोनर ॲटम्स असतील तर त्याच्यामध्ये जो तुमचा कोऑर्डिनेशन नंबर असतो हा कोऑर्डिनेशन नंबर तुमचा कुठला असतो, तर 6 कोऑर्डिनेशन नंबर असतो. देअरफॉर द कोऑर्डिनेशन नंबर ऑफ CO+3 आयन हे किती असणार आहे तुमचे, 6. म्हणजे त्याचा कोऑर्डिनेशन नंबर किती असतो, 6 कोऑर्डिनेशन नंबर असतो. दस द कोऑर्डिनेशन नंबर ऑफ मेटल आयन अटॅच्ड टू मोनोडेंटेट लिगँड इज इक्वल टू द नंबर ऑफ लिगँड बाउंड टू इट. म्हणजे जर तुमच्याकडं मोनोडेंटेट लिगँड आले
तर डायरेक्ट लक्षात ठेवायचं, तो मोनोडेंटेड लिगँड म्हणजे काय आहे, इट इज इक्वल टू द नंबर ऑफ लिगँड. जेवढे लिगँड तेवढे त्याचा काय असणार आहे, मोनोडेंटेड नंबर असणार आहे. म्हणजे जेवढे समजा 6 लिगँड्स असतील तर तेवढं त्याचा काय असणार आहे, कोऑर्डिनेशन नंबर असणार आहे. पण हे कधी पॉसिबल आहे, ज्यावेळेस तुमच्याकडं जो लिगँडचा टाईप आहे तो लिगँडचा टाईप कुठला असतो, मोनोडेंटेड लिगँड असेल तरच. म्हणजे जर तुमच्याकडं मोनोडेंटेड लिगँड असेल तरच आपण काय करू शकतो, अशा प्रकारचं फॉर्मेशन करू शकतो.